पुण्यातील प्रकाश गवळी हे दुबईत फिरायला गेले होते आणि ते देखील या सगळ्या युद्धाच्या परिस्थितीत अडकून पडले होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने ते पुण्यात सुखरूप परत आलेले आहेत. प्रकाश गवळी आपल्या सोबत आहेत. त्यांचे नेमके काय अनुभव आहेत? तुम्ही कधी आज सकाळी परत आलेला आहात? काय कसं नेमका काय अनुभव होता तिकडे? आज आम्ही 24 तारखेला दुबईला गेलो होतो. त्यानंतर 28ला आमचे रिटर्न तिकीट होते. 28ला आम्ही सफारीला गेलो होतो तिथे अबुधाबीला. तर तिथे आम्हाला स्टार्टिंगला 3-3:30 वाजता कळालं इंडियन टाइमनुसार की इथे तर असं बॉम्ब ब्लास्ट झालेले आहेत आणि युद्ध चालू होणार आहे. आम्ही ऐकल्यानंतर पहिले घाबरलो. त्याच्यानंतर बाहेर आलो. आम्ही बाहेर आल्यानंतर आम्हाला समक्ष असे दिसले की आकाशामध्ये जे काय त्यांचे जे आहेत उड्डाणाचे बॉम्बचे हे ते आम्ही स्वतः समक्ष तिथं बघितलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांचा अलर्ट आला की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत एकतर तुम्ही रूममध्ये पॅक करून राहा, नाहीतर मग तुम्ही गाडीत असाल तर तुम्ही तिथनं निघा, असं आम्हाला तिथं अलर्ट त्यांनी तिथल्या गव्हर्नमेंटनी केला. त्यानुसार आम्ही मग तिथून दुबई सेफ आहे म्हणून आम्ही दुबईमध्ये निघालो. पण काय तिथलं वातावरण नेमकं कसं होतं? कारण आम्ही जे काही ऐकतोय बघतोय तिकडे देखील हल्ले करण्यात आलेले होते. तुम्ही जिकडे राहत होता तिकडे नेमकी कशी परिस्थिती होती? आम्ही दुबईला आल्यानंतर परिस्थिती 50% कमी झाली. अबुधाबी आणि जे काय बहरीन इथं खूप म्हणजे कंटिन्यूस आवाज फटाक्यासारखे येत होते आणि धूर म्हणजे जे काय मलबा पडला त्याचे धूर तिथं सारखे आजूबाजूला आम्हाला दिसत होते. त्यामुळे तिथं वातावरण इतकं डेंजर होतं की खूप लोक घाबरत होते की बाबा आता कसं करायचं आणि कसं जायचं. त्यात फॉरेनर्स काही लेडीज होत्या, त्या तर पार्किंगला ज्यावेळेस आले ते जाण्यासाठी तर ते रडत होते की आम्ही कसं आता जाणार, हे थांबणार नाही युद्ध. त्यामुळे ते खूप घाबरून हे करत होते. त्यांना काही आमच्या मित्रमंडळींनी धीर दिला की तुम्ही जाणार सेफली, काही काळजी करू नका, असं बरेच प्रकार तिथे घडत होते. पण काय तुमच्याही मनात भीती असेल ना? तुम्ही किती लोक सगळा ग्रुप होता आणि काय कसं तुम्ही सगळे एकमेकांशी राहत होते त्या ठिकाणी? आम्ही आमचा 10 जणांचा ग्रुप होता. आम्ही प्रत्येकाला सांगितलं की पहिलं प्रथम की घरचे आम्हाला खूप फोन यायला लागले की बाबा असं युद्ध भडकलेलं आहे, तुम्ही कुठं आहात, का आहात. तर आम्ही पहिले 10 जणांच्या ग्रुपनी ठरवलं की माहिती आपण फक्त सेफ आहे म्हणून द्यायची. जे काय आता जे तुम्हाला सांगितलं इथले एकही गोष्ट आम्ही 10 जणांनी घरी सांगितली नाही. कारण ते स्टार्टिंगलाच ते फोन घेतानाच रडत होते की बाबा तुम्ही कधी येणार, आता युद्ध आहे, तुमचं आजचं तिकीट होतं. या परिस्थितीत आम्ही सगळं ठरवलं की कोणाला सांगायचं नाही. आणि आम्ही तिथं कोणाला काय मदत लागली केली तर आम्ही सगळे यंग होतो, सगळ्यांना मदत तिथं आम्ही केली. काय आपले इंडियन लोक जे वयस्कर होते ते बी खूप टेन्शनमध्ये होते, त्यांना सुद्धा आम्ही तिथं मदत करण्याचा प्रयत्न केला होता. बरं, मग तुम्ही नेमकं कसं परत आलात? कारण तुम्ही तुमचा ग्रुप सगळा गेला होता. पुण्यात कसं परत आलात? कशी व्यवस्था झाली तुमची? आम्ही प्रथम दुबईला आलो. तिथून दुबईला आल्यानंतर आम्ही प्रथम आमचे जे जाधव आहे, सिद्धार्थ जाधव, हे कॉर्पोरेशनला शिंदे सरकार शिवसेनेतर्फे उभे होते. त्यांचे शिंदे साहेबांचे जे असिस्टंट आहे त्यांच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला. मग शिंदे साहेबांनी स्वतः त्यांना म्हणजे फोन केला की तुम्ही काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला पुण्यात सुखरूप पोहोचायची मी स्वतः गॅरंटी देतो. कशी करायची ती माझी जबाबदारी, आणि तुम्ही जिथे राहत असाल तिथे माझे डॉक्टर परिचयकर म्हणून आहेत ते तिथे येतील आणि तुम्हाला तिथं सगळे मदत करतील. पैठणकर म्हणून ते तिथे तुम्हाला सगळे मदत करतील. आणि अक्षरशः 10 मिनिटात ते डॉक्टर तिथं आले. त्यांचे कमीत कमी अबुधाबी, बहरीन, दुबई, कुवेत इथे कमीत कमी त्यांचे 6 ते 7 मोठे हॉस्पिटल आहे आणि ते नागपूरमधले स्थायिक आहेत. आणि गडकरी सरांचे ते खास लंगोटी मित्र आहेत. त्यांनी आम्हाला तिथं 10 मिनिटात आल्यानंतर काहीही त्रास न देता म्हणजे लॉजिंग, जेवण प्लस काही लोक होते त्यांना औषधं सगळी सुखसोयी त्यांनी तिथे करून दिली. आणि कंटिन्यू 2-2 तासाला आम्हाला तिथं फॉलोअप घेत होते, काय अडचण, काय प्रॉब्लेम. म्हणजे ही सेवा खूप मोठी आहे की एकनाथजी भाऊ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री त्यांचे दोस्त आहेत, त्यांनी ही सगळी त्यांना कल्पना दिली आणि त्यांनी हे केलं. आम्ही त्यांना तेही विचारलं सरांना, डॉक्टरांना, की तुम्ही सरांना कधीपासून ओळखता? ते म्हणले खरं सांगू का म्हणले की गडकरी सर हे माझे मित्र आहेत लंगोटियार, त्यांनी त्यांचा नंबर त्यांना दिला, त्यांनी त्यांना कॉल केला की असे माझे मित्र आहेत, त्यांना तुम्ही सहकार्य करा. त्यांनी न विचारता म्हणजे नुसता फोन आला उपमुख्यमंत्री सरांचा, त्यांनी लगेच तातडीने ही मदत चालू केली. आणि ते स्वतः त्यांनी कौतुक केलं की मी असा नेता बघितलेला नाही की ते मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतात
की प्रत्येक 2-2 तासाला अपडेट घेत होते माझ्याकडनं की कोणाला काय त्रास काय, म्हणजे त्यांनी स्वतः कबूल केले की असा नेता कौतुकास्पद आहे की तो स्वतः माझ्याशी कॉन्टॅक्ट करून बोलतो म्हणले. पण मग या सगळ्या परिस्थितीमध्ये तिथल्या इतर भारतीयांना पण मदत मिळत, जे काही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात आले होते, मदत मिळत होती सगळ्यांना बाकी? हो हो करेक्ट. ज्यावेळेस आमचा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे युट्यूबला इकडे तिकडे, तर तिथल्या पुण्यातल्या लोकांनी सुद्धा त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करायला लावलं. मग त्यांचंही कॉन्टॅक्ट झालं. म्हणजे असे जे काय अडकलेले लोक होते जवळजवळ 90% लोकांनी शिंदे सरांच्या असिस्टंटला कॉन्टॅक्ट केले. त्यांनी नंबर डिक्लेअर केला होता, त्या नंबरला असिस्टंटशी बोला, तुम्हाला काय मदत असेल, कसं यायचं काय. तर सर्वांची हीच रिक्वेस्ट होती की आम्हाला पुण्याला न्या, आम्हाला मदत नको पण आम्हाला पुण्याला कसं नेणार ते तुम्ही सांगा. अजून काही लोक तिकडे अडकलेत का? हो आहेत ना, अजून आहेत. आज 2-3 दिवस अजून ते मला डॉक्टर म्हणाले पैठणकर की मला अजून 2 दिवस बिझी आहे मी, 2 दिवसात अजून माझे 2 ते 3 आपले प्रायव्हेट जेट सर पाठवतात ते, त्यांना सुद्धा तिथनं शिफ्ट करायची जबाबदारी माझी आहे, मी ते करणार असं त्यांनी सांगितलं. धन्यवाद. तर प्रकाश गवळी हे दुबईहून सुखरूप आले, ते स्वतः आणि त्यांच्यासोबतचा इतर 10 जणांचा ग्रुप होता, तो देखील पुण्यात आज सकाळी परत आलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने हा संपूर्ण ग्रुप सुखरूप पुण्यात दाखल झालेला आहे. अजून काही महाराष्ट्रातले पर्यटक हे दुबईमध्ये आहेत, त्यांची देखील येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये परत येण्याची व्यवस्था ही केली जाणार आहे. मात्र तिथले नेमके काय अनुभव होते हे प्रकाश गवळी यांनी आपल्यासमोर कथन केलेत. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.